वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वामी जगाचा उद्धाराया लेकराला दिली आम्हाला माया ओंकाराचा नाद मोरया।
सकाराम लाले न भात जाळी धुक्याची घनदाट किरणांची लाले न भात जाळी धुक्याची घनदाट प्रभा झाली आज माझी संगिनी संगिनी स्वप्नांची नवी ही पहाट हो प्रभा झाली आज माझी संगिनी स्वप्नांची नवी ही पहाट किरणांची लाले न वाट जाळी धुक्याची घनदाट किरणांची लाले न वाट जाळी धुक्याची घनदाट प्रभा झाली आज माझी संगिनी संगिनी स्वप्नांची नवी पहाट हो प्रभा झाली आज माझी संगिनी संगिनी स्वप्नांची नवी पहाट अंगाला गारवारा जाई झोंबुना गुलाबी कळी धुंदळाली मोहरुना रविराज उगवे हा डोंगराडून किरणांचा शालू सजली धरणी पांघरुण करुणिया शृंगार थाट डोईवरी गोरस माठ करुणिया शृंगार थाट डोईवरी गोरस माठ सजली गवळण राधा देखणी देखणी चालली बाजाराची वाट हो हो सजली गवळण राधा देखणी देखणी चालली बाजाराची वाट
जगविचारी वासुदेवाची स्वारी नाव जगविचारी वासुदेवाची स्वारी पाणी पाणी निघाले आणि इकडे आले. काय करू? आठवले गोकुळाचा राजा यशोदेचा गाणं. कुठे शोधू तुला? तुझ्या मुरलीचा आवाज ऐकल्याशिवाय माझा दिवसच जात नाही बघ. ध्यानी म्हणे तू तिथं राहतोस. काना कुठे आहेस तू? अगे राहते. काना कुठे आहेस तू? अगं एकदा मागे वळून तर बघ. काना कुठे ये? तुला कधी भेटेल असं झालंय मला. राधे, जिथे तू असणार तिथे मी असणारच ना. एक छानसं गाणं बोल माझ्यासाठी. नको काना, पाणी पाणी निघाले आणि नकळत तिकडे आली. येते मी, घरी खूप काम आहे. राधे बोल ना. नको काना, खूप उशीर झालाय. येते मी. माझ्या प्रीत फुला रे मला भुलवू नको रे नजरेच्या खुणानी मला खुणवू नको रे असे प्रेमाने पाहू नको वेळ मजला तुला नको मोहना वेळ मजला तुला माझ्या प्रीत फुला रे मला बोलवू नको रे
नको मोहना वेड मजला तुला नको मोहना वेड मजला तुला नको मोहना वेड मजला तुला वाऱ्यावरती पडती मेघ सरी ओ धोके देत वाऱ्यावरती पडती मेघ सरी निळंबरात रंग छटाली निळंबरात रंग छटाली उगव देवा तरी झोके देत वाऱ्यावरती पडती मेघ सरी 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 ओसरुनी काळोखी रात नीच उगवेला मुनवेचा तो चांद हा आडोशाला गेला मुनवेचा तो चांद आडोशाला गेला मुनवेचा तो चांद आडोशाला गेला कुठे दिसे नागंबरा कुठे दिसे नागंबरा शोधित धरणीला किरणे ही आली घरी डोके देत वाऱ्यावरती पडती मेघ सरी डोके देत वाऱ्यावरती पडती मेघ सरी झळझळणाऱ्या
ग अगं राधे हो काय आम्ही सकाळी पाणी भरायला गेलो पण तू कुठे दिसली नाहीस नक्की होतीस तरी कुठे अगं घरी होते ग घरी खूप कामे होती म्हणून आले नाही अगं नक्की कामच होती ना की आणखी काही अगं हो पण ते जाऊ दे आपण बाजार नाही करत ना तर बाजारला जाऊया चला तर. अगं राजे मथुरेला नाचतेस काय ग पण मथुरेचा रस्ता माहित आहे का अगं मला तर माहित नाही अगं मला तर मुलीच नाही माहिती अगं आता काय करायचं अगं राजे त्या त्यातल्या मावशीला म्हणून घे बघ. अगं मावशी कोण ग अगं कोणी तुझ्या आईची बहीण अगं ती मावशी म्हणजे नाही मग कोण मावशीची मुलगी अगं ती श्रीवल्ली अगं श्रीवल्ली मावशी हो अगं पण ती येईल का हो येईल मामा ती लाग मारते मावशी अगं ये मावशी म्हातारे अगं ए म्हातारे तिला मारते का म्हणजे ती माझ्या हातात लगेच येईल बघ. अगं बाई ती लाग मारते मावशी अगं ये मावशी हे पोरी अगं मावशी आज मथुरेचा बाजार अगं तर बाजारला येतेच ना असं आहे वय म्हणाले येते हा मी बदलली सारी दुनिया बदलले समाज ज्ञान तरी पण बाई मी जपली आहे मराठ मुळी शान नारी जातीला नारी जातीला नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीनं 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 बदलली सारी दुनिया आणि बदल समाज ज्ञान तरी पण बाई मी जपली आहे मराठ मुळी जाण नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीला नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीला आघराने तुझी गडबड माझ्या आली काय सांगू तुला गडबड माझी झाली काय सांगू तुला गडबड माझी झाली काय सांगू तुला गडबड माझी झाली रंग रंग रंगोळी सुंदर करून आले मोठ्या झाडानं रंग रंग रंगोळी सुंदर करून आले मोठ्या झाडानं नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीला नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीला अगे पोरी कशी काय म्हातारीची आठवण झाली अगं मावशी आज मथुरेचा बाजार झाला विचार की काय अगं सख्यानं सकाळी माझ्या दारासमोर आलात तेव्हा म्हातारीची आठवण झाली नाही ना आता त्या म्हातारीची आठवण झाली हे नळताईचा बाजारला ए, तुला येत असलं दे जसं लाडू दे. अगं हे शहाणे तिला बोला मला काय बोलताय एवढीशी आहे कशी बोलते बघा चुरू 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 हे नळताईचा ए म्हातारे तुला येत असलं दे हा म्हातारीवरून आठवलं अगे पोरीनं
मग अशी मला म्हातारी कोण का बोलली? तुला कोणी नाही बोललं ग. हे बघ, जोपर्यंत तिचं नाव कळत नाही तोपर्यंत मी बाजारात येणार नाही. जा. मावशी मी सांगते सांग लवकर, सांग लवकर. हे बघ, ती म्हातारी नाही का होणार? होणार नाही का? अगे मुली, आम्ही काहीतरी म्हाताऱ्या बऱ्या आहोत. अगदी 70-80 असून सुद्धा नुसत्या ठणठणीत उभ्या आहोत. तुमची 40 आहे ना, त्यावेळी कळेल म्हातारपण काय असतं ते. तुम्हाला पाहायचंय 40 असताना तू कशी दिसशील ते दाखव पाहायचंय तुला? हे बघ अगे पोरीनो, आला ना पोरका, आला ना. हे बघ, तू म्हातारी नाही का होणार? झालं तुझं? हा, हे येणार त्याच्या बाजूला मावशी चल ना. बोलले ना. कसा टीव्हीला विचार, कशी चुरचुर बोलते बघ. हे येणार नाही, बोलली नाही ना रे. नाही मजा नाही. अगं हे शहाणे, तुला रस्ता माहिती तिला पकडा ग, मला काय बघत आहे कशी बोलते बघा. हे येणार नाही का? अगं चल ग बोलली ना तुला एकदा. मी शेवटचं सांगते, बाजारला येणार नाही म्हणजे नाही. मी पण एकदा विचारते चल नाही तर बघ ये अगं नाही. हे शहाणे, अगं तिला बघा हे काय करताय? हा, मग ती तुमच्या सोबतची म्हणून नाही का धरत तिला? हे शहाणे सचिवे, येणार नाही म्हणजे नाही, बाजारला येणार नाही का? अरे चल ग बोलली नाही ना नाही म्हणून. मावशी नेसुनी हा शाळू पैंजण, आया माशी बाजूला, तुझ्या जगासाठी गेली, बाजाराला जाऊ मावशी. नेसुनी हा शाळू पैंजण, आया माशी बाजूला, तुझ्या जगासाठी गेली, बाजाराला जाऊ. अगे पोरीनो, तुम्ही किती आग्रह धरलाल ना तरी मी बाजारात येणार नाही म्हणजे नाही. नाही म्हणजे नाही. बोलले नाही येणार नाही म्हणून. हे येणार तरी जा. चल ना. तिला घेऊन जा ना. आलीस ना कट, आलीस ना. हे येणार तरी जा. चल ग बोलले नाही येणार नाही म्हणून. चल मावशी चल, बाजाराला चल. आई तुला घेऊन ये हा हा पोरीनो, एवढा तुम्ही आग्रह धरताय म्हणून मी बाजारला येते. ठीक आहे, बाजारला निघाला खरं. घेतलं काय, नेसलं काय हे सांगितल्याशिवाय व्यापार होणार कसा? मावशी एकदा सांगितलं नको का सांगायला? त्याशिवाय व्यापार होईल? अगे हे चंद्रा, तुझ्या विक्रीला काय घेतलं? हॅलो, विघ्नेश अनंत फेफडे आणि चैतन्य अनंत फेफडे. चंद्रा, तुझ्या विक्रीला काय घेतलं? अगे हे चंद्रा, झाली का गे तुझी केळी विकून? अगं मावशी किती वेळी बोलवते नुसती किड्यासारखी. पाहिलंस ना किती वेळ बोलते तू? एवढी नाचू नको. हा, झालं? हा, विक्रीला काय घेतलं ते सांग. सांगू नको का सांगायला? सांगते. हा, सांग लवकर. वय माझे लहान शंभर 4. वा, किती छान. वय माझे लहान शंभर 4. हा. माझ्या मठात थंडगार ताप, त्या टाळी तुळशीची पात. ते गं कशासाठी? अगं मावशी टाकाला वाशिंग म्हणून. हे काय नवीन आहे का? ते काय मावशीला सांगायला हवं का? छान केलास तू सर्व बाजूला. अगे तारा, काय ग तुझ्या विक्रीला काय घेतला? सांग लवकर.
झाडं वगैरे मोडली तर कोण विचारायचं सुद्धा नाही. झालं का ग तुझं नाचून? झालं. हा झालं असेल तर विक्रीला काय घेतलं ते सांग. सांगते हा. सांग लवकर. मावशी हा माझ्यातच बांगड्या, तुझ्या हातात बांगड्या, गळ्यात गो, गळ्यात गोल, नाकात शेंबूड. ए, काय ग झालं? काहीतरी बोलते ना. दे बुक्कीट टेंग. अगं हे शाळे सखवे हे म्हातारीला शिकवते का तू? पुढचं सांग. परत आहे. हा. मावशी हा? माझ्यातच बांगड्या, तुझ्या हातात बांगड्या, गळ्यात गो, गळ्यात गो. नाकात नसणे गो. हे केव्हा सांगायचं? अगं तू पुढचंय. हा माझं नाव तारा. तुझं नाव तारा. मला लागतो थंडगार वारा. घ्या तो आता वाऱ्यात घालत बस. अगं पुढचंय. हा मी माझ्या मनाची राणी, तू तुझ्या मनाची राणी. माझ्या माठात लय भारी लोणी. मग बाकीच्याने काय वेगळं घेतलंय? झालं तुझं सांग. हा सर्व बाजूला राधे. अगे राधे तू ग विक्रीला काय घेतलं? मी सांगू मग मी सांगू का? ऐक तर. सांग लवकर. अगे राधे झाली का ग तुझी कोंबडी पिटलून? अगं कोंबडीहून आठवलं. काय आता मोर. नको मोर. का नको? सगळे मोरच नसतील. नाही मावशी. नाही नसतील. नाचव ना. नाचवणार मग नाचव. मला काय करायचंय? माझ्या अंगणात राधे काय गं? झाला का ग तुझा मोर नाचून? झाला. हा झाला असेल तर विक्रीला काय घेतलं ते सांग. ऐका. हा नेसली मी साडी पद्धतीचा वेगळा. वा किती छान. नेसली मी साडी पद्धतीचा वेगळा. हा माठात घेतलं दही मी त्याची आणि तो माझा तुझ्याही करमत नाही. तुझ्या भावना उठल्या माझ्यापर्यंत. सरळ बाजूला. हेच का पाहायला आलीस तू? हा झाला तुझा झालं. सर्व बाजूला. अगे हिरा हिरा ही तर काय शैरी ना भैरी. तिला ऐकायला आलं काय नाही गेलं काय सारखं. हिरा तुला झालं तरी का? आलं का ग तुला ऐकायला? हा विक्रीला काय घेतलं ते सांग. काय हा प्रकार? अगे, नाद एकच बैलगाडा शर्यत नाद केलाय पण वाया नाही गेलाय. हेच का करायला आलीस तू? हे बघ तू काय कर माहितीये? तुझी साडी उतराव. हा काय कर टी शर्ट चड्डी घालून जा जॅकेट व्हायला. बैला ते जाते व्हायला. माझ्या बैलांची शेंड तेवढी काढायची. अरे शाणे, हे शर्ट काय तू नाही काय करणार? अशी पुढे ये. ए शाणे झालं तुझं मुलटून. हा झालं असेल तर विक्रीला काय घेतलं ते सांग. डोक्यात माझ्या गजरा, सगळ्यांची माझ्याकडे नजरा. दिसतात ना आहेत त्या. मग काही नसते मला कसली सूट.
माझ्या माठात मिरचल दूध. मग बाकीच्यानी काही वेगळं घेतलंय? नाही. तेच ना घेतलंय. दही, दूध, तूप, लोणी हेच ना घेतलंय. नाही, 3 तुपात तुळशीचं पाणी टाकलंय. अगे शाणे, ते कशासाठी? मला काय माहिती? तुला माहितीये का? आंबट पाण्याचा वास येऊ नये म्हणून सर्व बाजूला मला आली शिकवायला शानपण. अगे परिणाम चला की का बाजारला. हॅलो, अंकिता पोल्ट्री फार्म, अमोल चिकन सेंटर आणि श्री लॉजच्या